बघा, प्रॅक्टिस सेट 6.1 मधलं नेक्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन 6 मधलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे. कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा इंटू सेक थिटा. तर आता हे प्रूव्ह करत असताना आपल्याला इथे सुरुवातीला LHS घ्यायचे आहे. पहा, इथे आपण LHS घेऊ अगोदर. जस्ट मिनिट. LHS is equal to cot theta plus sin theta is equal to, आता इथे आपल्याला व्हॅल्यू ठेवायचे आहेत. cot theta means cos theta upon sin theta. cot theta means cos theta upon sin theta प्लस इथे आता पहा tan theta आहे. सॉरी, इथे आपण sin लिहिलं. जस्ट मिनिट. इथे tan दिलेला आहे, tan लिहायला पाहिजे. tan theta आहे. आता tan theta ची व्हॅल्यू sin theta अपॉन cos theta, sin theta अपॉन cos theta. ओके, तर इथे आपल्याला रिजन लिहावं लागेल. म्हणजे ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू लिहायचे आहेत. cot theta इज इक्वल टू cos theta अपॉन sin theta आणि tan theta इज इक्वल टू sin theta अपॉन cos theta. ओके, आता नेक्स्ट स्टेप पहा. आता इथे आपल्याला ऍडिशन करायचे आहे. ऍडिशन करत असताना इथे जर पाहिलं, डिनॉमिनेटर इक्वल नाही आहे. लक्षात ठेवा, डिनॉमिनेटर इक्वल नाही आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे डिनॉमिनेटर इक्वल नसल्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड यूज करायची आहे. तर इथे cos थिटा इंटू cos थिटा करावे लागतील. cos थिटा इंटू cos थिटा cos स्क्वेअर थिटा प्लस sin थिटा इंटू sin थिटा sin स्क्वेअर थिटा अपॉन sin थिटा इंटू cos थिटा तसेच राहतील. sin थिटा इंटू cos थिटा, sin थिटा इंटू cos थिटा. नेक्स्ट स्टेप पहा. आता इथे sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा आपल्याला फॉर्म्युला झालेला आहे. पहा, आयडेंटिटी, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर ही व्हॅल्यू आपल्याला इथे आता ठेवायची आहे. पहा, तर इथे cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा मीन्स 1 अपॉन sin थिटा इंटू cos थिटा, ते तसेच राहतील. sin थिटा इंटू cos थिटा. आता हे आपल्याला सेपरेट करावे लागतील. म्हणजे 1 अपॉन sin थिटा घ्यायचे इंटू 1 अपॉन cos थिटा घ्यायचे. पहा, सेपरेट करतोय. 1 अपॉन sin थिटा इंटू 1 अपॉन cos थिटा, 1 अपॉन cos थिटा. आता इथे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 1 अपॉन sin थिटा मीन्स 1 अपॉन sin थिटा. कुणाचा इनव्हर्स आहे पहा, sin थिटा. sin थिटा आणि कोसेक थिटा एकमेकाच्या इनव्हर्स आहेत. त्यामुळे 1 अपॉन sin थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा आणि cos आणि sec एकमेकांच्या इनव्हर्स आहेत.
त्यामुळं therefore 1 cos theta is equal to sec theta is equal to sec theta. तर आता ह्या व्हॅल्यू आपल्याला इथे सबस्टिट्यूट करायचे आहेत. पहा, is equal to 1 sin theta means cosec theta. Cosec theta into 1 cos theta means sec theta. Sec theta. आणि इथे पाहिलं आपण एक्झाम्पल मध्ये तरी आपल्याला RHS मिळालेले आहे पहा. is equal to RHS. Therefore LHS is equal to RHS. आणि मग LHS आणि RHS लिहायचे आहेत एक्झाम्पल मधल्या. तर हे एक्झाम्पल आपल्याला अशा टाइपनी सोडवायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला लक्षात यायला पाहिजे LHS घेतलेले आहे, त्याच्या व्हॅल्यू ठेवल्या, इथे सम केलेले आहे. डिनॉमिनेटर इक्वल नसल्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड यूज केलेली आहे. आणखीन मग इथे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज केलेली आहे. आणि मग हे सेपरेट केले 1 sin थिटा इंटू 1 cos थिटा. पुन्हा याची व्हॅल्यू ठेवलेली आहे. तर आपल्याला इथे RHS मिळालेली आहे. ओके. आता जस्ट मिनिट. एक्झाम्पल पुन्हा एकदा पहा. 6वं 1 sec theta minus tan theta is equal to sec theta plus tan theta. आता हे एक्झाम्पल सोडवत असताना सुरुवातीला आपल्याला इथे LHS लिहून घ्यायचे आहे. LHS is equal to 1 sec theta minus tan theta. Sec theta minus tan theta. आता हे एक्झाम्पल सोडवताना थोडस वेगळ्या पद्धतीने सोडवायचं आहे आणि कसं सोडवायचं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आता इथे जर पाहिलं तर डिनॉमिनेटर सेक थिटा मायनस टॅन थिटा आहे. तर याच्या जर व्हॅल्यू ठेवल्या आपण तर ते थोडस किचकट होत जाईल. आणि याला जर आपल्याला सोपं करायचं असेल तर जसं आपण गेल्या वर्षी कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लिकेशन करत होतो इथे डिनॉमिनेटरला, त्या पद्धतीने इथे मायनस साइन आहे तर प्लसनी मल्टिप्लाय करायचे आहे. म्हणजे काय, तर इथे मी सुरुवातीला आहे ते लिहून घेतो. म्हणजेच 1 sec theta मायनस टॅन थिटा. तर आता आपल्याला इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला इथे फक्त प्लस साइन घेऊन मल्टिप्लाय करायचे आहे. म्हणजेच into sec theta plus tan theta आणि डिनॉमिनेटरला सुद्धा त्याच क्वांटिटीने मल्टिप्लाय करायचे आहे sec theta plus tan theta. म्हणजे इथे sec theta plus tan theta upon sec theta plus tan theta. तर या व्हॅल्यूने इथे मल्टिप्लाय केलेले आहे. आता मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळतं पहा. सिम्प्लिफाय करायचे आहेत तर इथे 1 नी याला मल्टिप्लाय केले तर सेक थिटा प्लस टॅन थिटा हे आहे तेच राहणार. सेक थिटा सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता डिनॉमिनेटर मात्र काय येतो पहा. तर एका इथे मल्टिप्लिकेशन करताना एका ठिकाणी प्लस आहे आणि एका ठिकाणी मायनस आहे. म्हणजे आपण एक्सपान्शन a प्लस बी फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये a मायनस बी असेल तर कसं करतो, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर करतो. तसं आपल्याला इथे स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म म्हणजेच सेक स्क्वेअर थिटा मायनस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा येणार. टॅन स्क्वेअर थिटा. ओके. आता याच्या पुढे पहा काय करायचंय. इज इक्वल टू, आता वरती जर तुम्ही पाहिलं तर इथे सेक थिटा प्लस टॅन थिटा आहे. तिथे पहा सेक थिटा प्लस टॅन थिटा. याचा अर्थ याची व्हॅल्यू 1 येणार. याची व्हॅल्यू 1 येणार. ती कशी काय तर पहा आपल्याला
हा एक फॉर्म्युला म्हणजे आयडेंटिटी झालेली आहे, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. 1 प्लस tan स्क्वेअर थिटा 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा अँड देअरफॉर इथे आता तुम्ही काय करा, हे tan स्क्वेअर थिटा या साईडला न्या. इकडे जर नेले तर काय होणार, तिकडे ते मायनस होतील, म्हणजे इकडे राहिले 1 इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा आणि इथे आपल्याला हीच व्हॅल्यू ठेवायची आहे. कोणाची व्हॅल्यू ठेवायची आहे पहा, sec स्क्वेअर थिटा कोणाची व्हॅल्यू ठेवायची आहे ते समजावून घ्या. तर हीच व्हॅल्यू आपल्याला इथे ठेवायची आहे. कोणती पहा, sec स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर इथे व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे. वरचा न्यूमरेटर आहे तसाच मी लिहितोय, न्यूमरेटर पहा आहे तसा लिहिणार आहे, म्हणजेच sec थिटा प्लस tan थिटा अपॉन याची व्हॅल्यू 1 घेतोय आपण इथे बॉक्स मध्ये लिहिलेली आहे पहा, इज इक्वल टू. आता डिनॉमिनेटर 1 असल्यामुळे लिहायची गरज नाही, डायरेक्ट मी इथे लिहितोय sec थिटा प्लस tan थिटा and that is equal to RHS. Therefore LHS is equal to RHS. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इथे आपल्याला इक्वल मिळालेल्या आहेत, म्हणजेच इथे हे प्रूव्ह झालेलं आहे, हे लक्षात घ्या. ओके, तर हे लास्टला आपण इथे हे पुन्हा इथे लिहायचं आहे, हे लास्टला हे लक्षात घ्या. हे एक्झाम्पल पहा, A1 sin raised to 4 theta minus cos raised to 4 theta is equal to 1 minus cos square theta. टेक्स्ट बुक मध्ये थोडीशी ती मिस्टेक आहे, तर ती समजावून घ्या. काय मिस्टेक आहे तर तिथे देताना त्याने sec raised to 4 theta असं दिलेलं आहे, तर इथे sec raised to 4 theta ऐवजी sin raised to 4 theta ते पाहिजे, तेवढा तो बदल करून घ्यायचा आहे. ओके, आता हे एक्झाम्पल सोडवत असताना इथे पण आपण सुरुवातीला लेफ्ट हँड साइड लिहून घेणार आहोत आणि लेफ्ट हँड साइड लिहून घेतल्यानंतर ते आपण सिम्प्लिफाय करत जायचं आहे आपल्याला. तर इथे LHS आहे, LHS पहा, sin raised to 4 theta minus cos raised to 4 theta. आता इथे आपल्याला सिम्प्लिफाय करत असताना आपण इथे स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिणार आहोत. इथे आपण काय करणार आहोत, स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिणार आहोत, आणि म्हणून आपल्याला इथे लिहिताना ब्रॅकेटचा वापर करायचा आहे. म्हणजेच कसा पहा, मला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे, म्हणजेच लिहिताना इथे मी साइन स्क्वेअर थिटा लिहिणार, ब्रॅकेट स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर लिहिणार. म्हणजे हे जर सिम्प्लिफाय केले तर 2 × 2 4 येणार पहा, 2 × 2 4 येतील. ओके, स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिलं का, तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला आपण इथे यूज करायचा आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्म मध्ये लिहिलं आपण, आणि याचं एक्सपान्शन कसं करतो आपण, तर ए प्लस बी फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी. तर याचा आपल्याला इथे यूज करायचा आहे. त्यामुळे कसं होईल पहा, इथे आता मी जरा इकडून लिहितोय, स्टेप बसणार नाही म्हणून. इथे पहा, साइन हे प्लस सुरुवातीला घ्यायचे आहे,
साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा. ओके. तर हे आपण इथे याचा वापर केलेला आहे हे लक्षात घ्या. तर हे पुढे लिहिलं तरी चालेल. आता नेक्स्ट पार्ट पहा. पुढे काय करायचंय आपल्याला. आता पुढे इथे आपण याची व्हॅल्यू ठेवू शकतो. इथे आपल्याला याची व्हॅल्यू माहिती आहे. मी आता पुन्हा इथे इक्वलच्या खाली इक्वल घेतोय. तर याची जी व्हॅल्यू आहे ती 1 आहे. आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 याचा आपल्याला आता इथे वापर करायचा आहे. त्यामुळे इथे 1 येतील. 1 इंटू साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा. ओके. आता नेक्स्ट स्टेप पहा. आता पुन्हा आपल्याला इथे नेक्स्ट स्टेपला काय करायचे आहेत पहा. आता इथे साइन स्क्वेअर थीटा आहे. तर साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे इथे. यानी 1 ने मल्टिप्लाय केले तर काय येणार. तर ती स्टेप येणार साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू. आता इथे साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू मी इथे पहा याच्या आधारे साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय येणार. तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा. इथे आपण साइन स्क्वेअर थीटाची जी व्हॅल्यू आहे साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू इथे पहा. साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा अशी ठेवलेली आहे. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ओके. आता नेक्स्ट पार्ट पहा. आता इथे मात्र मायनस कॉस स्क्वेअर थीटा आणि मायनस कॉस स्क्वेअर थीटा हे आपण एकत्र करणार आहोत. म्हणजेच हे 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा 2 कॉस स्क्वेअर थीटा मिळाली. 2 कॉस स्क्वेअर थीटा and that is equal to RHS. हीच आपल्याला इथे RHS मिळालेली आहे. and therefore LHS is equal to RHS. and therefore मग लास्टला हे एक्झाम्पल आहे तसे इथे लिहायचं आहे. ओके. तर या टाइपने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे.